तोंडरे येथे मानवाधिकार संघटनेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। ग्रामस्थांसह परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभत असल्याने शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा होत असल्याची माहिती मानवाधिकार संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली। तसेच शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश गोंधळी यांनी दिली। या उत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा तसेच भागवताचार्य हरिभक्तपरायण ज्योतिताई धनाडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती। संध्याकाळी तळोजा MIDC परिसरातून भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत घोडे, उंट, ढोल ताशे पथक तसेच लेझिम पथक सहभागी झाले होते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली। खऱ्या अर्थाने बघितलं तर आज आपल्या तोंडरे गावामध्ये आज 15 वर्षापासून हा कार्यक्रम खूप जल्लोषात साजरा होतो आणि याच्यामध्ये या परिसराचे सर्व शिवभक्त या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात। आमचे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी खूप सहकार्य करतात। त्याचप्रमाणे आपल्या या राजकीय क्षेत्राची लोक या कार्यक्रमाला मदत करत असतात, सामाजिक क्षेत्राची लोक या कार्यक्रमाला मदत करतात आणि हा कार्यक्रम 15 वर्षापासून असाच जल्लोषात होत आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्येही देखील असाच कार्यक्रम राहणार आहे। तर मला एक आश्चर्य वाटतं की एवढा भव्य दिव्य स्वरूपात जेव्हा कार्यक्रम चालू करतात अर्थातच त्याची तयारी देखील खूप दिवसापासून चालू असेल। कशा रीतीने तयारी चालू असते तुमची पाठीमागे? तयारी आता बघितलं तर मला वाटतं 2 महिने पण कमी पडतात या तयारीसाठी आणि जे पदाधिकारी आहेत सर्व आपल्या संघटनेचे जे आमचे नवतरुण सर्व ते सर्व एकजुटीने आम्ही कामाला लागतो आणि 2 महिने याचा आम्ही सतत पाठपुरावा घेत असतो आणि कार्यक्रमामध्ये आम्हाला बरीच लोक मदत करतात आणि त्यांच्या मदतीमुळे आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम लोकवर्गणीतून निर्माण झालेला आहे आणि मी त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद देईन या कार्यक्रमासाठी। बरं, आज या दिवशी म्हणजे आज शिवजन्म साजरा केला जातो, तर या सोहळ्या निमित्ताने कोणकोणते कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत? सोहळ्यानिमित्त सर्वात महत्त्वाचा आपण रक्तदान शिबिर ठेवतो। रक्तदान शिबिर ठेवण्याचा एवढाच उद्देश आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अनेक लढाया केल्या, धर्माच्या रक्षणासाठी महाराजांनी तलवार हाती घेतली, म्हणजे अर्थातच समाजासाठी जे झटले त्याचप्रमाणे आम्ही त्यांचा विचार घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो जेणेकरून वर्षभरामध्ये कोणालाही रक्ताची गरज लागली तर आमच्या रेफरन्समध्ये MGM या ठिकाणी रक्त आम्ही प्रोव्हाइड करून देतो। बरं, खरं म्हणजे भागवताचार्य हरिभक्त ज्योतिताई धनाडे यांचं कीर्तन सध्या सुरू आहे आपल्याला माहित आहे आणि खरोखर त्या कीर्तनामध्ये देखील खूप मोठ्या संख्येने सर्व भाविक जमलेले आहेत। असे इतर कोणते कार्यक्रम आपण साजरे करता? मी आताच सांगितलं रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो, त्यासाठी या ठिकाणी वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपला रायगड ठाणा बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात आपला वारकरी संप्रदाय, त्यांच्यासाठी या ठिकाणी हरिकीर्तन सेवा ठेवली जातो, तसेच सत्यनारायणाची महापूजा केली जातो आणि भव्य मिरवणूक सोहळा म्हणजे आपल्या पंचकृषीमध्ये नाही मी तर सांगेन रायगडमध्ये अशी आपल्याला मिरवणूक पाहायला मिळणार ना, ज्याच्यामध्ये उंट, घोडे, हत्ती, रथ अशी शाही मिरवणूक असते आणि आज तर मी आता मागे 2 दिवसापूर्वी आमची ब्राईड झाली त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं का खरं सांगितलं तर आपल्या या ठिकाणी शिवजयंती 10-12 वर्षापूर्वी शिवजयंती बंद झाल्या होत्या आणि आमच्या मंडळाने तो मानस घेतला। आमचे संघटनेचे अधिकारी राजेश साहेब असतील, आमचे अभिमन्यू पाटील असतील, आमचे महेंद्र पाटील असतील, सुभाष पाटील असतील, अमित पाटील असतील, आमचे महिला वर्ग असतील, असे सर्व लोक या ठिकाणी कार्यक्रमाला अहोरात्र मेहनत घेतात आणि त्याच्यामुळं हा सर्व हे केला जातो कार्य। शिवजयंती संघटनेमार्फत साजरं करण्याचं आजचे 15 वर्ष आणि 15 वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये आई जगदंबेच्या कृपेने असा विचार आला की आपण संघटनेचं काम करतो, आपण समाजहिताची कामं करत असतो, परंतु जर आपण इथे शिवरायांची जर जयंती आपल्या संघटनेमार्फत साजरी केली तर नक्कीच शिवरायांचे विचार आपल्या सर्व सदस्यांच्या मनामध्ये रुजू होतील आणि लोकांपर्यंत सुद्धा आपल्याला त्यांचे कार्य पोहोचवता येईल। या एका उद्देशाने आम्ही हे शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याची सुरुवात केली
सर्वात मोठं आता महेश साहेबांनी सर्व सांगितलंच की आम्ही कोणकोणत्या उपाययोजना राबवत असतो, परंतु त्याबरोबर आम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला सबलीकरण, म्हणजे महिलांना कसं एकत्र आपल्याला करता येईल आणि त्यांचे काही राईट्स आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. याकरता हे जे आता कीर्तन चालू आहे हे महिलांची हल्दी कुंकू आणि महिला कीर्तनकार याचं एकच कारण एकच आहे की महिला एकत्र आल्या पाहिजेत. यासाठी या हरिकीर्तनाचं आम्ही आयोजन करत असतो. त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या आपल्या समाजासाठी मोठी समस्या आहे, त्याचं आम्ही जी समस्या आहे त्याच्याबद्दल जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. हुंडाबळी आपल्या समाजामध्ये नाही पण इतर समाजामध्ये हुंडाबळी एक मोठा प्रश्न आहे, त्याच्याविषयी जनजागृती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर संघटनेमार्फत जी रॅली निघते, आज साहेबांनी सांगितली की भव्य दिव्य अशी रॅली संघटनेमार्फत काढण्यात येते आणि आमची प्रेरणा घेऊनच आज मला वाटतं प्रत्येक गावागावामध्ये शिवजयंती साजरी होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माझं नाव सौ उन्नती महेंद्र गावण. मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून गेली अनेक 20-22 वर्ष काम करते आणि माझ्यासोबत आमचे महेश पाटील, राजेश पाटील, सर्व तोंडरेगावचे सर्व तालुका कमिटी अतिशय हिरिरीनं काम करत आहे. आणि तोंडरे गावामध्ये हा जो कार्यक्रम करतात महिला वर्ग म्हणा किंवा आमचे महेश पाटील, राजे पाटील आणि सर्व ग्रामस्थ मंडळी एवढे हिरिरीने उत्साहाने दरवर्षी एवढं सुंदर काम करतात की कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस अतिशय वाढत चाललेला आहे, त्याचा उत्साह देखील द्विगुणित चाललेला आहे आणि महिला वर्गाचा सहभाग आणखी वाढावा अशी देखील माझी मनापासून इच्छा आहे.